आणि आता तुमच्या आरोग्याबाबत एक महत्त्वाची बातमी। तुम्ही घेत असलेल्या गोळ्या आणि औषधांवर बंदी घालण्यात आली आहे। धक्का बसला ना, पण हे अगदी खरं आहे। अंगदुखी आणि तापावर तुम्ही घेत असलेल्या 156 मिश्र औषधांवर सरकारनं बंदी घातली। एकापेक्षा जास्त औषधांचं मिश्रण करून तयार केलेल्या या गोळ्यांचा आरोग्याला धोका आहे। पाहूयात या रिपोर्टमध्ये। तुम्ही घेत असलेल्या गोळ्या औषधांवर बंदी। एकशे 156 गोळ्या औषधांचा आरोग्यावर परिणाम। ताप अंगदुखीच्या पॅरासिटामॉल गोळ्यांवरही निर्बंध। सर्दी ताप अंग दुखत असेल तर आपण लगेच डॉक्टरांकडे जात नाही, थेट औषधांच्या दुकानात जाऊन पॅरासिटामॉल गोळी अथवा औषध घेतो। औषधांची मात्रा, त्यात असलेले घटक कोणते याची आपल्याला काही माहिती नसते। त्वरित आराम पडावा हीच त्यावेळची गरज असते। मात्र आता डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय अशी औषधं घेत असाल तर सावधान, कारण शरीरावर विपरीत परिणाम करणाऱ्या 156 औषधांवर केंद्र सरकारनं बंदी घातली आहे। केंद्र सरकारचं जे एफडीए आहे त्यांनी ह्याच्यातली 156 काही कॉम्बिनेशन्स आहेत ती बॅन केली आहेत, ज्याच्यामध्ये पॅरासिटामॉल, ट्रॅमॅडॉल, पेन किलर्स, काही स्वरूपाची अँटीबायोटिक्स याचाही समावेश आहे। पॅरासिटामॉल किंवा क्रोसिन हे जे औषध आहे हे अत्यंत कॉमन औषध आहे आणि अत्यंत उपयुक्त औषध आहे। ते इंडिव्हिज्युअली घ्यायला काही हरकत नाही आहे, पण त्याच्याबरोबर जर दुसरी 2-3 गोष्टी टाकून काहीतरी मसाला औषध जे बनवलेलं असेल तर त्याच्यावरती गव्हर्नमेंटने बॅन लावलेला आहे। एका गोळीत एकापेक्षा जास्त औषधांचं मिश्रण करून तयार केलेल्या औषधांना फिक्स डोस कॉम्बिनेशन ड्रग्ज म्हणजेच FDC म्हणतात। या औषधांना कॉकटेल ड्रग्ज असंही म्हणतात। यामध्ये केस, त्वचेवरील उपचार आणि अँटी एलर्जिक औषधं आहेत। अशा 156 औषधांवर सरकारनं तत्काळ प्रभावानं बंदी घातली आहे। बंद करण्यात आलेल्या औषधांची निर्मिती, विक्री आणि वाहतूक करण्यावर देखील बंदी असेल। कोणत्या औषधांवर बंदी घालण्यात आली आहे पाहूया। एसिक्लोफेनॅक प्लस पॅरासिटामॉल, मेफेनॅफिक ॲसिड प्लस पॅरासिटामॉल इंजेक्शन, सेटिरिझाइन HCl प्लस पॅरासिटामॉल प्लस फेनिलेफ्रिन, लेओसिटिरिझन प्लस फेनिलेफ्रिन HCl प्लस पॅरासिटामॉल, पॅरासिटामॉल प्लस क्लोरफेनिरामाइड प्लस फेनिल, कॅमिलोफिन डायहायड्रोक्लोराइड प्लस पॅरासिटामॉल। याआधी सरकारनं 2016 मध्ये वेगवेगळे संयोजन असलेल्या 344 औषधांवर आणि 2023 मध्ये 14 औषधांवर बंदी घातली होती। त्यामुळे सगळ्यांनीच आरोग्याविषयी सजग राहावं आणि डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय गोळ्या औषधं घेऊ नये हेच महत्त्वाचं आहे। ब्युरो रिपोर्ट, साम TV।